रिंगण हा वारीतील सगळ्यात भावपूर्ण, उत्साहपूर्ण आणि आध्यात्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. पालखीच्या प्रवासादरम्यान ठराविक ठिकाणी हा सोहळा पार पडतो. वारकऱ्यांसाठी तो केवळ एक धार्मिक विधी नसून संतांच्या उपस्थितीचा आणि कृपेचा अनुभव मानला जातो. आता रिंगण कसं होतं? पालखी सोहळ्यातील मानाचा अश्व एका मोकळ्या मैदानात किंवा ठरवलेल्या जागी वेगानं गोलाकार धावतो. या धावण्यालाच रिंगण म्हणतात. वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबा माऊली माऊली असा जयघोष करत हा सोहळा अनुभवतात. वारकरी परंपरेत अशी श्रद्धा आहे की पालखीतील मानाच्या अश्वावरती संतांचा अदृश्य वास असतो. त्यामुळे अश्वाची धाव ही संतांच्या कृपेचं प्रतीक मानले जाते. रिंगण झाल्यानंतर अश्वांच्या टापाखालील माती अनेक वारकरी कपाळाला लावतात आणि जपून सुद्धा ठेवतात. ही माती पवित्र मानली जाते. आता रिंगणाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजेच उभं रिंगण. अश्व सरळ मार्गावरती वेगाने धावतो आणि वारकरी दोन्ही बाजूंना उभं राहून त्याचं दर्शन घेतात. तर दुसरं आहे गोल रिंगण. अश्व गोलाकार मैदानात फेऱ्या मारतो आणि हा प्रकार अधिक प्रसिद्ध असून हजारो वारकरी त्याचा साक्षीदार होतात. रिंगण केवळ परंपरा नाहीये, तर तो अनेक मूल्यांचा संदेश देतो. संतांचं स्मरण, श्रद्धा आणि समर्पण, शिवाय एकता आणि समता, भक्तीतील उत्साह आणि आनंद. रिंगणाची ही परंपरा अनेक शतकांपासून वारकरी संप्रदायात जपली गेली आहे. आजही पालखी सोहळ्यातील हा सर्वाधिक प्रतीक्षित आणि भावनिक क्षण मानला जातो. लाखो वारकरी रिंगणाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात, कारण त्यांच्या श्रद्धेनुसार या सोहळ्यात संतांची कृपा आणि उपस्थिती अनुभवायला मिळते.